नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. सुफी संगीत हे कानात उतरेल मात्र हृदयात उतरणार नाही, असे मत प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांनी व्यक्त केले. 14व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये उत्तम सिंग यांना SD बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित वार्तालापमध्ये सिंग हे बोलत होते. सध्या संगीत क्षेत्रात ब्रँडची चलती आहे. सुफी संगीत हेही त्याचाच एक भाग असून प्रत्यक्षात सुफी संगीत हे सॉफ्ट आहे. त्यात आरडाओरड नाही, मात्र उच्च स्वरात गाऊन सुफी संगीताचा ब्रँड तयार केला गेला आहे. हे संगीत कानात उतरेल मात्र हृदयात उतरणार नाही, असे स्पष्ट करत प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांनी संगीतातील सृजनशीलता आणि आत्महरण्याचे सांगितले. आईवडिलांपासून आपल्याला शिक्षणाचा वारसा मिळाला असून ते पुढे म्हणाले की माझी शैक्षणिक प्रगती चांगली नसल्याने मला माझ्या वडिलांनी संगीत क्षेत्राकडे वळवले. पहिल्यांदाच नौशादजींसाठी परफॉर्म करण्याची संधी मिळाली. यावेळी नौशाद, मदन मोहन, सी रामचंद्र अशा संगीतकारांनी स्वतःची ओळख तयार केली होती. ही ओळख त्यांनी त्यांच्या कामातून निर्माण केली होती. तेव्हा युगलगीत, सोलोगीत, भावगीत असे गाण्याचे प्रकार होते, परंतु आता फक्त डान्स स्टेप आणि न्यूडिटीवर भर देऊन गाणी हिट केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. From there the journey started. Father taught me matka for 6 months, then tabla for about 7 years. Then I learned sitar from him, vocal from him, dance, Kathak dance about 6 months from somewhere else. But what about food? खाना कहाँ से मिलेगा? ऐसा तो था ही नहीं. Then my father chose doing kirtanas in the gurdwaras. So we were traveling whole India for about 7 to 8 years. We landed in Mumbai on 1916 January. So this is the way my journey started. From 1960, a very beautiful incident. We landed in some friend's house, my father's friend's house. He just dropped us, me and my mother, and he went somewhere, and we don't know very soon. When he comes back, next morning he takes me to L.A. Brew shop is there in Bombay, musical shop. And he makes me start learning Western classical music, Western classical violin. Mr. Abreu was there. Today I am giving you all full detail of very great teacher. I learned from him. Then for very few months, Ramprasad used to साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिक बळकट करावी लागेल, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीत माझा हात होता की काय अशी अफवा पसरवली होती. महाराष्ट्रात काही जरी झाले तरी यात माझाच हात होता असे सांगण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. लातूर किंवा कोण्यात भूकंप जरी झाला तरी त्यात माझेच नाव घेतील की काय अशी परिस्थिती आहे. सबनीस यांची निवड झाल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना भेटलो, त्यामुळे या केवळ चर्चाच होत्या. पण अशा प्रकारच्या चर्चा जर बंद करायच्या असतील तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिक बळकट करावी लागेल, असे मत माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की साहित्य संमेलनाचे पवित्र राखले जावे. समाजात उभारी आणायची असेल तर सकारात्मक विचार करायला हवा. नकारात्मक प्रसिद्धीच्या बळावर समाज घडायला नको. मराठी साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा पार केल्या आहेत. आता मराठी साहित्यानेही या सीमा ओलांडाव्यात. मराठी साहित्य खऱ्या अर्थाने वैश्विक व्हायला हवे. आपल्या साहित्यात एवढी क्षमता आहे. मराठी साहित्याचा ठसा देशविदेशात उमटायला हवा. वर्षभरात राज्यभर अनेक साहित्य संमेलने घेतली जातात. आता ट्विटरवरही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. या माध्यमातून तरुण पिढीलाही साहित्याशी जोडले जात आहे. असहिष्णुता या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की भारत हा देश सहिष्णू होता, आहे आणि भविष्यातही राहील. भारताने याची शिकवण जगाला दिली आहे. विवेकानंद यांनी जागतिक मंचावर हे विचार अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. इतर देशांमधून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना भारताने सामावून घेतले आहे. आता साहित्यिकांनी हे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यावेळी संबोधित करताना ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार गुलजार म्हणाले की
पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक भाषेसाठी एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. साहित्य रसिकांचे मी मनापासून कौतुक करतो. आपण विदेशी साहित्य सहज वाचतो, पण आपल्या देशातील पुस्तके वाचायची राहून जातात. आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांमध्ये भरीव लिखाण करण्यात आले आहे. मराठी त्यापैकी एक भाषा आहे. इतर भाषांमधील साहित्य मराठीत भाषांतरित व्हावे. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर वाय डी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक गीतकार गुलजार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात स्मरणिकेचे प्रकाशन केले जाते, पण यंदाच्या संमेलनात मराठी भाषा संचित आणि नवदिशा या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. स्वागत अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान काही मान्यवर संमेलनस्थळी उशिरा आल्याने उद्घाटन सोहळ्यास विलंब झाला. धन्यवाद सर. माननीय मुख्यमंत्र्यांना डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे एक स्मृतिचिन्ह प्रदान केलं जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजदान. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्य सरकारकडून मराठी चित्रपटांना मिळणारा पैसा राज्यभरात चित्रपटगृहे उभारण्यासाठी वापरला जावा, असे स्पष्ट मत निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचे भविष्य या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी महेश मांजरेकर बोलत होते. यावेळी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, नागराज मुंजळे या चर्चेत सहभागी झाले होते. मराठी चित्रपटाचा आशय, विषय, व्यवसाय, गुणवत्ता या अनुषंगाने यात चर्चा करण्यात आली आहे. अनुपम बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रत्येक प्रकारच्या चित्रपटाला जागा मिळालीच पाहिजे. व्यावसायिक, कलात्मक असा विचार न करता चांगला चित्रपट तयार करण्याची गरज. चित्रपट हा व्यावसायिक यश अपयशाच्या पलीकडे असतो. चित्रपट हा एखाद्या वास्तूप्रमाणे चिरंतर असतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत सध्याची लाट धोकादायक आहे. आपल्याकडे अस्सल विषय असूनही व्यावसायिक यश मिळवण्याच्या हेतूने
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याचा ट्रेंड येण्याचा धोका आहे. मोठमोठ्या कंपन्या चित्रपटसृष्टीत येऊ घातल्या आहेत. हिंदीतील स्टार कलाकारही मराठी चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र त्यामुळे मराठी चित्रपट स्वत्व गमावू शकतो. भविष्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे, असेही मांजरेकर म्हणाले. बाजार बघून चित्रपट करण्यात काहीच अर्थ नाही. चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांचे हेतू स्पष्ट असतात असे नाही. चांगला चित्रपट करण्यासाठी किमान ग्रहपाठ केला पाहिजे, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. आणि सडनली आउट ऑफ द ब्लू जयदेव राहायचा आणि त्याच दरम्यान आमच्या ते यंग एक वर्षाचा एक कार्यक्रम वन ॲक्ट प्लेस फॉर द रेल्वेज. ही वेंट अँड कन्व्हिन्स आवर पेरेंट्स की आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करू म्हणून आम्हाला नाटकात त्यांनी बसवला. भयंकर चिडलेलो आम्ही, कारण तो सिनेमा बंद झाला जो कॉलनीत एक वर्षात एकदा व्हायचा तो. बट वी स्टार्टेड एन्जॉयिंग इट बिकॉज घरचा कर्फ्यू गेला. 9:30 वाजता घरी यायचा हा कर्फ्यू गेला. वी कुड रिहर्स टिल 11-11:30. तो तिथून ती खरं सुरू झालं. आणि त्यामुळे मला कधी काही शिक्षण घेतलंच नव्हतं मी कशात. मग दॅट वन थिंग लेट टू अनदर अँड ॲक्च्युली रत्नागिरी अँड रोहिणी आता कॅटलिस्ट केम टू फिल्म्स. आय एम अ स्टोरी टेलर. जसं हा म्हणाला कुठेतरी मला इतकं आयडेंटिफाय झालं की मी कायम गोष्टी लिहितो, कायम म्हणजे नॉनस्टॉप. म्हणजे मला त्याचा त्रासही होतो की मला कुठली पेपरातली बातमी होत होते, आजूबाजूला काय घडतंय, एनी इन्सिडेंट, एनी फिल्म आय सी. तर माझं वर्षन एक तयार करायला लागतं विच इरिटेट्स मी समटाईम्स. बट देन आय ऑलवेज लाईक टू टेल अ स्टोरी. आणि आय डोंट राईट अ फिल्म अंटिल इट सेटल्स हिअर. अख्खा सिनेमा तयार झाला की सेट राईट फिल्म. त्यामुळे हा कधीच विचार केला नाही. स्पर्श केला तर सगळे म्हणाले फेस्टिवलला टाकून. म्हटलं मला काही माहिती नाही प्रोसेस त्याची. तर सम पीपल हू पिक्चर फिल्म टू द फेस्टिवल बिफोर अँड देन दे कम अँड रिलीज इट. आय फील लाईक डू द फिल्म फॉर द ऑडियन्स. करा, कम्प्लीट करा आणि रिलीज करा. पण नाव आय रिअलाइज पीपल आर रिअली मेकिंग अ डिफरन्स. म्हणजे तो सिनेमा तिकडून आला की त्याच्याकडे बघण्याचा थोडा एक दृष्टिकोन बदलतो. म्हणजे लंचबॉक्स नावाचा सिनेमा मला वाटतं की काही 10-1 वर्षापूर्वी आला असता लोकांनी त्याला नोटीसही केलं नसतं. पण थँक्स टू द फेस्टिवल्स लंचबॉक्स वॉज नोटीस. सो बघू म्हणजे ह्यानंतर कधी असं वाटलं तर. बट स्टील म्हणजे मी हा कधीच विचार केला नाही. आता मी नटसम्राट केला हा कधीच. आय वॉज ओनली की ही माझी रिलीजची तारीख आहे, त्या आधी सेन्सरनं पाठवलं. फेस्टिवल 5th इज वन फेस्टिवल विच हॅज ऑलवेज रेकग्नाइज माय फिल्म. इथे काकस्पर्शला मॅरेज फेस्टिवल आणि आय डोंट नो बट देन आय थिंक आय नीड टू रिथिंक इट. आय फील वी शुड कम डाऊन द फेस्टिवल रूट्स. पण अजून तरी नाही विचार. फेस्टिवलला पाठवायची पण गरज नाही. हा विचार करणंच खूप घातक आहे की आता ही फेस्टिवलला पाठवूयात, हा दर्शक आहे की जो येणारच आहे हमखास. असं गणित फिल्मच्या बाबतीत मला तर वाटत नाही बांधता येत असते. कारण की आता इतके विषय असे सरप्राईज करतात आणि ते चालतात. म्हणजे मी उमेश ज्या पद्धतीने विचार करतील, महेश सर ज्या पद्धतीने विचार करतील, जी फिल्म बनवतील म्हणजे वास्तवसारखी फिल्म आली त्या काळात वाटलंच नव्हतं की अशी फिल्म कोणीतरी बनवू शकेल. अशा पद्धतीचा नायक असेल, इतकं वास्तव असून इथे इतकं म्हणजे हिंदी म्हणजे सेन्सिबल फिल्म जे कुठल्या जास्ती त्यातली ती एक फिल्म आहे. तर कुणीतरी ती कल्पना करतं आणि ती किती जणांना आवडेल, कुठल्या फेस्टिवलला आवडेल हा मुद्दा नाही. आता तुम्ही पाठवता का नाही हा वेगळा आहे. जसं महेश सर विचारच करत नव्हते किंवा उमेश इन्स्टिट्यूटलाच पाठवा. पण हा प्रश्नातच जरासं म्हणजे मला वाटतं अडचण आहे की तुम्ही असं ठरवून नाही करू शकत. आणि त्याचं टेकिंग ऑफ फ्रॉम तुम्ही आता तिघही जे म्हणलात ते की फेस्टिवल अवेलेबल. नवीन वर्षात गहुंजे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. श्रीलंकेबरोबर 9 फेब्रुवारी रोजी गहुंजे येथे T20 सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याबरोबर इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाबरोबरचा एक कसोटी सामना तसेच न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र क्रिकेट संघटनेस मिळाला आहे. या स्टेडियमवर 2012 मध्ये इंग्लंड व भारत यांच्यात T20 सामना झाला होता. 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया व भारत हा एकदिवसीय सामना येथे झाला होता. संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी याबाबत सांगितले. 24 फेब्रुवारी पासून रणजी स्पर्धेचा अंतिम सामना गहुंजे येथे होणार आहे. यापूर्वी 1939 ते 40च्या दरम्यान पुण्यात रणजीचा अंतिम सामना झाला होता. यानंतर प्रथमच या सामन्याचे आयोजन पुण्यात होणार आहे. यंदाच्या IPL मध्ये पुणे फ्रँचाइझचा समावेश झाला असल्यामुळे या स्पर्धेतील पुण्याचे घरचे 7 सामनेही याच मैदानावर होतील. त्यामुळे येथील चाहत्यांना
यंदा भरपूर क्रिकेट पाहाव्यास मिळणार आहे. I don't know whether the night test has been accepted by BCCI. I'm not aware of that. So it will be a day test. That's my, I don't think we have accepted that. Any chance in between? Well, if it happens, we'll have a day night test. We have no problem. Except that it costs us more money. Because then we have to turn on the lights. And the turnouts, as you know, may not be a full house, or the ticket sales are not comparable to one day or a short form game. Australia or England? These are the teams which have been touring. As you know, we are already allotted a test subject to the Delhi position not clearing. We have been cleared as a test center, which is what we were wanting. And I am sure you had asked me these questions many, many times. And when are we going to win? I have always been saying that we will get it. Sahara dispute is, we are won the first round, so to say. There is a very concerted effort that is being made from the association to try to settle this dispute as early as possible. We have now stepped up we stepped on the table, so to say, to have an early resolution, whether it is through legal redressal or even by discussions. If we can achieve that, we would like to close this as soon as possible, because it actually stops our development forward. But what is the contract that you terminated from here? No, that I cannot comment on any legal situation, because the matter is still sub judice. So we are applying our collective brains. We are trying to increase the parking. Just today we had a meeting and we have authorized some works to flatten some of the land, surplus land in the stadium, and not for this game, but around the IPL, because there is a lead time to complete this work. The rest. विविध प्रकारच्या सांगीतिक आविष्कारांनी वसंत उत्सवाला सुरुवात झाली आहे. सतीश व्यास यांनी केलेल्या संतूर वादनाची मंगलमय सुरुवात. आजच्या पिढीचा आघाडीचा शास्त्रीय गायक महेश काळे यांनी चढवलेला स्वरसाज. याच मैफिलीत राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या अभंगाची रंगलेली जुगलबंदी. आणि शेवटी आपल्या खड्या आवाजात पुणेकरांना सुफी संगीताची सफर घडवणाऱ्या वडाली ब्रदर्स यांच्या गाण्याने वसंत उत्सवास सुरमई सुरुवात झाली. महोत्सवाचे यंदा 10वे वर्ष असल्याने पुणेकर रसिकांनी देखील प्रचंड गर्दी करत तिन्ही सत्रांना मोठ्या उत्साहात दाद दिली. वसंत उत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संतूर वादक सतीश व्यास यांच्या संतूर वादनाने झाले. त्यानंतर मात्र पुणेकर एका विलक्षण मैफिलीचे साक्षीदार ठरले. महोत्सवामध्ये एक कलाकार वैद्यकीय कारणामुळे हजर राहू शकले नाही. त्यामुळे संगीत कटार काळजात घुसली या चित्रपटामध्ये आपल्या आवाजाने रसिकांवर मोहनी घालणाऱ्या मंगेश काळे यांनी या मैफिलीची जबाबदारी स्वीकारली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या हे सुरांनो चंद्रभा हे गाणे सादर करून काळे यांनी पुणेकरांची मने जिंकली. या सादरीकरणानंतर मैफिलीच्या शेवटच्या भागात महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या अभंगाची एक अनोखी जुगलबंदी सादर केली. त्यांना निखिल फाटक तबला, चैतन्य कुंटे हार्मोनियम यांची साथ संगत लाभली. शेवटच्या सत्रात पंजाबमधील वडाली ब्रदर्स यांच्या सुफी संगताच्या आधारे सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. म्हणे तुझे नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी कीर्तन गजरी कीर्तन गजरी सप्रेमाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्वान पंढरीचा वास पंढरीचा वास पंढरीचा वास चंद्रभागे
आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.